आदर्श कुटुंब, पण वडिलांचा शेवट मात्र परक्या मुलाने करावा, यापेक्षा वाईट काय असू शकतं? हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. आज सकाळपासून उषाताईंना उदास वाटत होतं. पलंगावर वामनराव अगदी शांत पडले होते. डॉक्टरांनी तर आशा सोडली होती. संकटाची चाहूल लागलेली होतीच. डोळा फडफडतोय म्हणून किती वेळा मंगळसूत्रातील सोन्याच्या वाट्या डोळ्याला लावल्या असतील, हे त्यांनाच ठाऊक. सोन्याच्या 2 वाट्या एवढंच काय ते शिल्लक होतं गाठी. बाकी जे काही दागिने होते ते दोन्ही सुनांना वाटून टाकले होते. जिवंतपणी दिल्याचं महत्त्व, मेल्यानंतर देऊन काय उपयोग, असा साधा सरळ विचार त्यांनी केला होता. सगळा जीवनपट डोळ्यासमोर लख्ख उभा राहिला. प्रकाश आणि सुहास. प्रकाश आणि सुहासमध्ये जेमतेम 2 वर्षांचे अंतर. मुले सुसंस्कारात कधी लहानाची मोठी झाली ते कळलंच नाही. वडील नेहमी कडक शिस्तीचे, मुलांना फार धाक त्यांचा. फाजील लाड कधी त्यांनी केलेले आठवतच नाही. त्यामुळे मुले त्यांना जरा घाबरून असायची. काय हवं नको सगळे हट्ट आईजवळ. परिस्थिती तशी बेताचीच होती. उषाताई फार निगुतीच्या संसार करत होत्या. यजमानांचा स्वभाव अतिशय अबोल आणि रागीट. वामनराव सकाळी डबा घेऊन जायचे ते रात्री 8 वाजताच परत यायचे. जास्त वेळ थांबून ओव्हरटाईम करून पै साठवत होते. मुलांना उच्च शिक्षित करायचं एवढा एकच ध्यास. इंजिनियर होऊन मुलांनी वडिलांचं पांग फेडले, कष्टाचं चीज केलं. दोघंही बड्या पगारावर मार्गी लागले. उषाताई अगदी कृतकृत्य झाल्या आणि वडिलांच्या निवृत्तीच्या आधीच मुले कमावती झाली. छोट्या घरातून मोठ्या बंगल्यात राहायला आले, ते देखील सगळेजण. नातेवाईकांना फार अभिमान होता या कुटुंबाचा. आदर्श कुटुंब असे उदाहरण देत ते नेहमी असायचे. आणि या जोडप्यांचे आता मुलांचे दोनाचे चार हात झाले की आपल्या जबाबदाऱ्या संपल्या. प्रकाश जरा पहिल्यापासूनच अबोल होता. जेवढ्याच तेवढं बोलायचा. सुहास एकदम मनमोकळा. त्याने लगेच सांगून टाकलं, माझं मी लग्न जमवणार आहे. थोड्या दिवसात प्रकाशलाही चांगली मुलगी सांगून आली. यथासांग मुलांची लग्न त्यांनी पार पाडली. सुखच सुख, ते अजून काय पाहिजे. बघता बघता 2 वर्ष उलटली. उषाताईंना आता नातवंडांचे वेळ लागले होते. हे बघा मुलगी किंवा मुलगा, काय व्हायचं असेल ते वेळेवर हो जाऊ दे, एवढाच त्यांचा साधा सरळ हिशोब. मुलांना आडून आडून सांगून पाहिलं त्यांनी. इथेच सारं बिनसलं. आई, आत्ता कुठे आम्ही एकमेकांना समजून घेतोय, तू घाई करू नकोस, मुले म्हणाल. चौघंही नोकरदार, दिवसभर नोकरी, रात्री किती उशीर व्हायचा त्यांना यायला. मुले सुना सांगून जायच्या, तुम्ही जेवून घ्या, आमच्यासाठी थांबू नका. वामनराव त्यांची वेळ झाली की टेबलावर येऊन बसायचे. मग काय, उषाताईंना वाढल्याशिवाय गत्यंतरच नसायचं. मुले कधी बाहेरून जेवून येत असायची. काही वेळेस उगाचच बाहेर पानावर बसून उगाचच ताटात चिवडल्यासारखं जेवायचे. असे आठवड्यातून 2-3 वेळा होऊ लागलं. चौघांच्या 4 तारा. आल्यावर रसरशीत गप्पा. आज हॉटेलमध्ये हे खाल्लं ते खाल्लं. उषाताई फार हिरमुसायच्या. अरे कधीतरी आईवडिलांना पण म्हणा रे, आज आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ, पण सगळे मनातच ठेवायच्या. वामनराव एकदम तटस्थ भूमिकेत जगायचे. वर बायकोला म्हणायचे, तुम्ही अपेक्षा ठेवता आणि अपेक्षाभंग झाला की मुळमुळ रडत बसता. त्यामुळे त्यांच्यापाशी या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही. प्रकाशला कंपनीने काही वर्षासाठी अमेरिकेला पाठवायचं ठरवलं. झाले दोघेही भुरकन उडून गेले. मग सुहासने पण खटपट सुरू केली. त्यालाही यश आलं आणि तो पण गेला भावाच्या मागोमाग अमेरिकेला. हे इतके पटापट घडले की उषाताईंना नाही म्हणायला अगदी अवसरच मिळाला नाही. सुरुवातीला 1-2 दिवसाआड फोन यायचा. फोन हाच दुवा होता त्यांच्यातला. आईची माया. मग सारखे तेच प्रश्न विचारायचे. जायचं, आज काय खाल्लं, त्यानंतर तब्येती कशा आहेत, वगैरे वगैरे.
सुना मुले कंटाळली त्याच प्रश्नांना. आता आठवड्यातून एकदाच फोन येऊ लागला. वामनराव पण निवृत्त झाले, पण कुठल्या तरी पतपेढीत ते जाऊ लागले आणि हिशोब तपासणीच म्हणून. अशी विश्वासू व कामात चोख माणसे सगळ्यांना हवी असतात. मागच्या आठवड्यात वामनराव घरीच होते. आज गेला नाहीत कामावर असे विचारल्यावर उत्तर आले, आज जरा पोटात दुखल्यासारखं वाटतंय आणि भोवळ आल्यासारखं देखील वाटतंय. बापरे, संध्याकाळी जाऊन येऊयात डॉक्टरांकडे, उषाताई म्हणाल्या. डॉक्टरकडे गेल्यावर सगळ्या तपासण्या करून घ्यायच्या सांगितलंय. उषाताई घाबरून गेल्या. दोन्ही मुले जवळ नाहीत, काही सिरियस तर नसेल ना? रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी जाऊन सर्व तपासण्या करून घेतल्या. एवढ्यात मुलांना काही सांगायला नको असं दोघांनी ठरवलं. तपासणीमध्ये पोटात गाठ आहे असं डॉक्टर म्हणाले. बघूया, काही दिवस कदाचित औषधाने बरे वाटेल असा सल्लाही त्यांनी दिला. मुलांचे हल्ली फोन येणं जवळजवळ बंदच झालं होतं. असतील आपल्या व्यापात गर्ग असं दोघांनी आपली समजूत करून घेतली. आता एवढा मोठा बंगला सांभाळणं कठीण जाऊ लागलं. कोणीतरी सोबतीला ठेवावे की काय असा मनात विचार येऊ लागला आणि 2-4 जणांना सांगून पण झालं. वामनराव आता कामावर जात नव्हते. मुले पैसे पाठवत होती, पण फोन, चिठ्ठी, चपाटी काहीच नाही. जाऊ देत, खुशाल असतील असं म्हणायचे. आणि दरम्यान दोघांनाही एक मुलगी झाली. कधी एकदा नातवंडांना पाहते असं झालं आजीला. पण दोघांचं एकच पालुपद. सध्या जमत नाहीये. नशीब फोन होता. फोटो पाहून फार तर व्हिडिओ कॉल करून समाधान करून घ्यायच्या. उषाताई दुखण्यामुळे वामनराव आत्ताशी घरीच असत आणि एक दिवस सरिता वहिनी 2 जणांना घेऊन आल्या. ह्या दोघांना जागा हवी आहे, सरिता वहिनी म्हणाल्या. मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. बहीण भावंडाही वाटत नव्हती. वागण्या बोलण्यातून चांगल्या घरातील असावीत हे जाणवत होतं. प्रिया आणि श्री अशी दोघांची नावे होती. चौकशी अंती असं कळलं की त्यांचं लग्न झालेलं नाही, परंतु हल्लीचं काय ते लिव्हिंग रिलेशन म्हणून दोघांना राहायचं आहे. दोघांना फार निकट होती जागेची. वामनराव अजिबात तयार नव्हते. त्यांच्या दृष्टीने असं राहणं म्हणजे शुद्ध व्यभिचार होता. त्यांनी सरळ नाही म्हणून सांगून टाकलं. उषाताई हट्टाला पेटल्या. वामनराव म्हणाले, मला हे अजिबात चालणार नाही. लोक काय म्हणतील आपल्याला? आपली मुले म्हणतील, आम्हाला न विचारता तुम्ही असा का निर्णय घेतलात? उषाताई म्हणाल्या, किती दिवसात मुलांचे फोन पण आलेले नाहीत. आईबाप जिवंत आहेत का एवढेही साधी चौकशी देखील करावीशी त्यांना वाटली नाही. त्यांना आपल्याला सोबतीची गरज आहे. मी ठेवून घेत आहे दोघांना. उषाताईंना केवढा आधार वाटला होता त्यांचा. प्रिया आणि श्री खूप बोलके होते. अल्पावधीतच त्यांची उषाताईबरोबर चांगलीच गट्टी जमली. ते दोघं आई म्हणूनच हाक मारू लागले. वामनराव मात्र कमालीचे नाराज झाले होते. बायकोशी पण ते हल्ली जेवढ्यास तेवढं बोलत होते. त्यांचा रोष पत्करून उषाताईंनी पाऊल उचललं होतं. उषाताई मात्र फारच खुश होत्या. रोज ऑफिसमध्ये जाताना आणि येताना 5 मिनिटं तरी ते दोघे बोलायचेच. वामनराव मात्र दोघांची चाहूल लागली तरी मान वळवून झोपायचे. त्यांच्या डोक्यात पक्क बसलं होतं, हे असं लग्न न करता राहणं म्हणजे निव्वळ व्यभिचार आहे. आम्ही पण संसार केला एवढी वर्ष. संसार म्हटलं की तडजोडी आल्याच. काही वर्ष जाणारच एकमेकांना समजून घ्यायला. म्हणून हे असं बिना लग्नाचं राहणं काय ही हल्लीची पिढी. छे छे छे. वामनराव आता पूर्ण झोपून होते. पोटातील गाठ वाढतच होती. निदान कॅन्सरचं झालं. दुखणे शेवटच्या स्टेजला आलं होतं. त्याचा परिणाम म्हणून वामनराव दिवसेंदिवस जास्तच थकत चालले होते. मुलांना फोन करायला वेळ नव्हता. किती पैसे पाठवू एवढंच विचारायचे. सांगायला 2 मुले, सुना, नातवंड, काय उपयोग? श्री म्हणायचा, आई अगदी रात्री अपरात्रीसुद्धा आम्हाला हाका मारा. एक दिवस ती वेळ आलीच आणि वामनराव असह्य वेदनेने कळवळत होते.
श्रीला हाक मारल्यावर त्याला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आलं. क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टरांकडे घेऊन आला. डॉक्टरांनी सांगितलं, परिस्थिती अतिशय नाजूक आहे. या अवस्थेत किती दिवस जातील सांगता येत नाही. मुलांना बोलावून घ्या. उषाताईसमोरच डॉक्टरांनी सांगितलं. तातडीने फोन लावून पाहिलं तर पदरी निराशाच आली. श्री आणि प्रिया रजा घेऊन घरी थांबले होते. आज काका जरा जास्त सिरियस असावेत असा त्यांना अंदाज आला. नातेवाईक येऊन जाऊन असायचे. शेवटी तो दिवस उजाडला आणि वामनरावांनी जगाचा निरोप घेतला. गेली 2-3 वर्ष मुलांचे वागणे बघून त्यांनी देहभान करण्याचा निर्णय घेतला होता आणि उषाताई देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उषाताई पार खचून गेल्या. श्री आणि प्रिया येऊन त्यांना आधार देत होती. एक दिवस प्रकाश एकटाच आला. उषाताईंना काहीही चौकशी केली नाही. आला तसा 2-3 दिवस राहून गेला सुद्धा. वडिलांचे काही बरेच वाईट झाले तर तू जा, आईच्या वेळी मी जाईन असं दोघा भावातच ठरलं होतं. उषाताईच्या कानावर हा भावाभावांमधील करारा गेला आणि मग मात्र त्यांनी ठरवलंच, इथून पुढे श्री आणि प्रिया हीच आपली मुलं. उषाताई आता दुःखातून स्वतःला सावरत होत्या आणि एक दिवस अचानक त्यांनी प्रिया आणि श्रीला बोलावून घेतलं. मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगितल्यावर दोघांना काही अंदाज येईना. जाऊ देत, उगीचच कशाला डोक्याला ताण द्या, कळेलच ना. उषाताई म्हणाल्या, हे बघा मुलांनो, आता हे या जगात नाहीत. मुलांचा आणि माझा संबंध आता संपला. आता तुम्ही दोघं माझ्याकडे राहायला यायचं. तुम्ही आपल्या नात्याला कोणतंही लेबल लावा, मुलगा, सून, लेक, जावई, नाहीतर असे करूयात का, आपण तिघेही राहूयात का एकत्र लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये. या रिलेशनशिपचा एक नवीन फायदा म्हणून श्री आणि प्रिया एकमेकांकडे पाहून गोड हसले. उषाताईंचं आता नवीन भावविश्व सुरू होणार होतं. सुखावून त्यांनी वामनरावांच्या फोटोकडे एक वार पाहिलं आणि फोटो पेटीत पार तळाशी ठेवून दिला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, उषाताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.